22 सप्टेंबर 2024 रोजी नांदेड येथे झालेल्या चाणक्य ॲबेकस कॉम्पिटिशनमध्ये धुळ्यातील 27 पैकी 23 विद्यार्थ्यांनी ट्रॉफी जिंकून धुळ्याचे नावलौकिक केले आहे। या विजेत्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। दिनांक 22 सप्टेंबर रोजी नांदेड येथे चाणक्य ॲबेकस रिजनल कॉम्पिटिशनसाठी धुळ्याहून तेजस्विनी ॲबेकस दत्त मंदिर चौक येथील इन्स्टिट्यूटमधून 27 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। त्यात 27 पैकी 23 विद्यार्थ्यांनी ट्रॉफी जिंकून धुळ्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात रोशन केले आहे। कौतुकास्पद बाब अशी की हे कॉम्पिटिशन फक्त 6 मिनिटांचे होते। यात संपूर्ण महाराष्ट्रातून 415 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता। 6 मिनिटात फिंगरवर जो विद्यार्थी जास्तीत जास्त गणिते सोडवेल तो विजेता होता। यात सर्व विद्यार्थ्यांनी ग्रुपप्रमाणे 27 पैकी 23 विद्यार्थ्यांनी ट्रॉफी जिंकली व बाकी विद्यार्थ्यांनी परफॉर्मन्स ट्रॉफी जिंकली। या 4 वर्षापासून 14 वर्षापर्यंतचे विद्यार्थी सहभागी होते। नांदेड येथे विद्यार्थ्यांसोबत 22 पालकही सोबत होते। यात हर्ष पाटील याने दुसऱ्या ग्रुपमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस जिंकून ग्रुप टॉपर ठरला। चौथ्या ग्रुपमध्ये स्वरा चौधरी हिने 4थ्या क्रमांकाचे तर दिव्यम चौधरी याने 5व्या क्रमांकाचे बक्षीस जिंकले। 23 सप्टेंबर रोजी सकाळी नांदेडहून धुळ्यात आल्यानंतर पालकांनी विद्यार्थ्यांचे व सुवर्णा चौधरी मॅडम, नितीन चौधरी सरांचे हार घालून जंगी स्वागत करण्यात आले। धुळे शहरातील धुळे एज्युकेशन सोसायटीच्या माध पालिशा